आज आपण एक महत्त्वाचा पॉईंट पाहणार, स्टँडर्ड 12th बँकिंग ऑफ रोड. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की व्हेनेवर व्हेकल इज मुव्हिंग ऑन कर्ड रोड, कर्ड अनबँक रोड, देन the necessary centripetal force for the circular motion, for this circular motion, it is balanced by necessary centripetal force, it is balanced by frictional force, frictional force. आणि आपण इक्वेशन तयार केलं होतं. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे mv स्क्वेअर अपॉन आर, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे म्यू mg, m कॅन्सल, वी गेट v स्क्वेअर इज इक्वल टू म्यू rg, v इज इक्वल टू अंडर रूट म्यू rg. But remember here, frictional force is not reliable. It changes according to condition. कंडिशन नुसार हा फोर्स, फ्रिक्शनल फोर्स हा बदलू शकतो, म्हणजे तो रिलायबल नाही आहे. आणि म्हणून हे सक्सेसफुल सर्क्युलर मोशन होण्याकरता देअर इज अ नीड ऑफ न्यू अरेंजमेंट. काहीतरी आपल्याला नवीन अरेंजमेंट करावी लागेल, आणि ती अरेंजमेंट म्हणजेच आहे बँकिंग ऑफ रोड. सो व्हॉट इज डन इन बँकिंग ऑफ रोड, हे महत्त्वाचं आहे. व्हॉट इज डन इन बँकिंग ऑफ रोड? इन बँकिंग ऑफ रोड, आउटर एज इज इन्क्लाइन ओव्हर इनर एज बाय सर्टन अँगल. म्हणजे अशा कर्ड रोडवरती तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल, घाटामध्ये जे कर्वेचर असतात त्या कर्वेचरवरती ही जी आउटर एज आहे, आउटर एज ही जास्त हाईटची असते आणि इनर एज जी आहे ती कमी हाईटची असते. म्हणजे याच्यामध्ये असं इन्क्लिनेशन तयार होते, आणि हा जो अँगल तयार होईल, धिस अँगल इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ बँकिंग. याला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. मग अशी अरेंजमेंट केल्यामुळे फायदा काय होईल? समजा आता हे व्हेकल आहे, सपोज दिस इज व्हेकल अँड दिस व्हेकल इज मुव्हिंग ऑन दिस कर्वेचर. आता लक्षात घ्या, ज्या वेळेला हा रोड बँक असेल, म्हणजे असा इन्क्लाइन सरफेस तयार झालेला असेल, त्यावेळेला सरफेसने या व्हेकलवरती दिलेली जी नॉर्मल रिॲक्शन असेल ती आता एक्झॅक्ट व्हर्टिकल राहणार नाही. आपल्याला याच्या अगोदर आपण शिकलेलो आहे की नॉर्मल रिॲक्शन कशी असते. नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज व्हर्टिकल, गिवन बाय सरफेस ऑन बॉडी. पण सरफेसच इन्क्लाइन असेल असा, तर आता ही नॉर्मल रिॲक्शन अशी व्हर्टिकल राहणार नाही, ती थोडी अशी तिरपी होऊन जाईल. इन दिस वे, दिस इज नॉर्मल रिॲक्शन. मग आता ही नॉर्मल रिॲक्शन विच इज अ वेक्टर क्वांटिटी, इफ इट इज इन्क्लाइन देन वी कॅन रिझॉल्व इट इन टू टू कंपोनंट. याचे दोन कंपोनंट तयार होतील. लक्षात घ्या, हा थिटा आहे म्हणून हा थिटा आहे, म्हणजे नॉर्मल रिॲक्शनचे दोन कंपोनंट तयार झाले. एक एन कॉस थिटा, कोणाच्या लगतची बाजू कॉस, एन कॉस थिटा, आणि अपोजिट एन साइन थिटा. आता पहा, डायग्राममध्ये एन साइन थिटा कोणत्या डायरेक्शनला ॲक्ट होतो? इट इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर ऑफ कर्वेचर, अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. कोणता फोर्स ॲक्ट होत असतो? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या अरेंजमेंटमुळे काय झालं, तर या अरेंजमेंटमुळे एक रिलायबल कंपोनंट आपल्याला असा मिळाला जो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्सला बॅलन्स करेल. सो वी कॅन राईट हिअर सेंट्रिपिटल फोर्स, it is balanced by horizontal component of normal reaction, that is n sin theta. So mv square upon r is equal to n sin theta, equation 1. n cos theta is exactly balanced by the weight of vehicle, mg. So we can write mg is equal to n cos theta. दोनही इक्वेशनला डिवाइड करून टाकू. इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, व्हॉट वी गेट? इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2. एम कॅन्सल, व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल टू एन कॅन्सल, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, टॅन थिटा. म्हणजे जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये थिटा विचारला, थिटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग, वी कॅन राईट थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स, हा टॅन इकडे आला, टॅन इनवर्स v स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज फर्स्ट फॉर्म्युला. आणि जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला v विचारलं, v इज सेफ्टी स्पीड. असा स्पीड, असा फिक्स स्पीड ज्या स्पीडने हे व्हेकल या कर्वेचरवरती सेफली मूव्ह होईल, दॅट इज सेफ्टी स्पीड. सो इट बिकम्स
व्ही इज इक्वल टू आर जी तिकडे अंडर रूट आर जी टॅन थिटा. दिस इज सेफ्टी स्पीड. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच कर्वेचरवरती सेफ्टी स्पीड लिहिलेला असतो, ती फिक्स व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल 54 km/h कर्वेचरवरती असते, बोर्ड लावलेला असतो, सेफ्टी स्पीड इज 54 km/h. पण स्पीड लिमिट जर दिलेली असेल, स्पीड लिमिट, तर ती एका रेंजमध्ये असते. समजा 50 km/h टू 60 km/h, तर ही झाली स्पीड लिमिट. मग स्पीड लिमिटला तुम्हाला मिनिमम व्हेलॉसिटी अँड मॅक्झिमम व्हेलॉसिटी अशा दोन व्हेलॉसिटी फाइंड आउट कराव्या लागतील. आणि सेफ्टी स्पीड म्हटलं म्हणजे ती फिक्स व्हॅल्यू असते, व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. पण हा झाला सेफ्टी स्पीड. आता प्रत्येक व्हेकल एवढ्याच एक्झॅक्ट सेफ्टी स्पीडने या कर्वेचरवरून मूव्ह होईल असं म्हणता येत नाही, सांगता येत नाही. समजा 54 km/h आहे, तर एक्झॅक्ट सगळेच व्हेकल 54 km/hनेच याच्यावरतून जातील असं नाही. काही व्हेकलची व्हेलॉसिटी कमी असू शकते, काहींची जास्त असू शकते. सो देअर इज नीड टू फाइंड आउट स्पीड लिमिट. म्हणजे इथे आपल्याला दोन व्हेलॉसिटी शोधाव्या लागतील. अशी मिनिमम व्हेलॉसिटी V1 ज्याच्याकरता हे व्हेकल सेफली मूव्ह होईल, आणि अशी मॅक्सिमम व्हेलॉसिटी ज्याच्याकरता हे व्हेकल या कर्वेचरवरती सेफली मूव्ह होईल. तर आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू, V1 V2. समजा हे व्हेकल या कर्वेचरवरती मूव्ह होत असताना कमी व्हेलॉसिटीने, मिनिमम व्हेलॉसिटीने मूव्ह झालं. मिनिमम व्हेलॉसिटी त्याला आपण V1 कन्सिडर करू. सपोज व्हेकल इज मूव्हिंग विथ मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम व्हेलॉसिटी डिनोटेड बाय V1. V1 इज लेस दॅन V. व्हॉट इज V? सेफ्टी स्पीड. जे अगोदर आपण डेरिवेशन घेतलं, V इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा. हा झाला सेफ्टी स्पीड. या सेफ्टी स्पीडपेक्षा कमी व्हेलॉसिटीने हे व्हेकल मूव्ह होते. मग कमी व्हेलॉसिटीने मूव्ह होते याचा अर्थ असा की या मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्स mv1/r इट इज लेस दॅन n sin थिटा. लक्षात घ्या, हे व्हेकल असं कमी व्हेलॉसिटीने मूव्ह होत असताना होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शन हे जास्त आहे. कशापेक्षा? सेंट्रिपिटल फोर्सपेक्षा. मग आता या केसमध्ये फ्रिक्शन महत्त्वाचा रोल प्ले करतो. कमी व्हेलॉसिटीने ज्या वेळेला हे व्हेकल मूव्ह होत असेल ते या एजकडून जाईल, इनर एजकडून. लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला जास्त व्हेलॉसिटीने व्हेकल मूव्ह होत असेल ते आउटर एजकडून जाईल, म्हणजे या बाजूने जाईल, आउटर एजकडून. मग मिनिमम व्हेलॉसिटीने व्हेकल म्हणजे या बाजूने मूव्ह होत असताना, हे थोडंसं इमॅजिन करावं लागेल, असं मूव्ह होत असताना फ्रिक्शन फोर्स ॲक्ट अपवर्ड डायरेक्शन अलॉंग दिस इन्क्लिनेशन. हे स्टेटमेंट लक्षात घ्या. कमी व्हेलॉसिटीने व्हेकल मूव्ह होत असताना जे फ्रिक्शन आहे बिटवीन रोड सरफेस अँड टायर्स that will act in upward direction along the inclination of surface. म्हणजे इथे ॲक्ट होईल Fs. पुन्हा इन्क्लिनेशनवरती Fs असल्यामुळे त्याचे दोन कंपोनंट घ्यावे लागतील. एक Fs cos थिटा आणि दुसरा Fs sin थिटा. हियर देयर इज थिटा. डायग्राम बदलली. आता फ्रिक्शन फोर्स आपण इथे कन्सिडर केला आणि फ्रिक्शनचे दोन कंपोनंट आले, Fs cos थिटा, Fs sin थिटा. Fs cos थिटा अपोजेस n sin थिटा. n sin थिटा या डायरेक्शनला, Fs cos थिटा या डायरेक्शनला. अँड हियर n cos थिटा अँड Fs sin थिटा बोथ आर ॲक्टिंग इन सेम डायरेक्शन. मग जे वेक्टर अपोजिट डायरेक्शनला ॲक्ट होत असतील त्यांचं सबट्रॅक्शन घ्या, आणि जे वेक्टर एकाच डायरेक्शनला ॲक्ट होत असतील त्यांचं ॲडिशन घ्या. सो व्हॉट वी गेट हियर? सेंट्रिपिटल फोर्स mv1/r जो ॲक्च्युली आता कमी आहे. कितीने कमी आहे? या इक्वेशनकडे पहा, कितीने कमी असेल तो? तर n sin थिटा इकडे आणि Fs cos थिटा इकडे. सो n sin थिटा मायनस
एफ एस कॉस थिटा, म्हणजे एफ एस कॉस थिटाने सेंट्रिपिटल फोर्स हा कमी झालेला असेल. दिस इज इक्वेशन 1. नाव Fs cos theta and Fs sin theta acting in same direction, therefore weight is balanced by these two vector. Weight mg, it is balanced by n cos theta plus Fs sin theta. याला म्हणतो मी इक्वेशन 2. डिवाइड करून टाका मागच्या सारखंच, इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. m m कॅन्सल, v1 स्क्वेअर अपॉन rg. हियर n sin theta minus fs cos theta upon n cos theta plus fs sin theta. मी आता याच्यामध्ये n cos theta ने याला डिवाइड करतो. v1 स्क्वेअर अपॉन rg. n cos theta ने डिवाइड केलं तर इथे n कॅन्सल, वी गेट tan theta मायनस fs अपॉन n. काय केलं मी इथे डिवाइड बाय n cos थिटा. या टर्मला दोन्ही टर्मला n cos थिटाने डिवाइड केलं. आणि इथे मी याला n cos थिटानेच डिवाइड करतो. अगेन डिवाइड बाय n cos थिटा. इथे पण मग इथे काय येईल, n cos थिटा कॅन्सल, 1 प्लस म्यू एस अपॉन n साइन थिटा अपॉन कॉस थिटा टॅन थिटा. आता फ्रिक्शन फोर्स बद्दल आपल्याला हे माहिती आहे की फ्रिक्शन फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन, अँड इफ वी रिमूव्ह प्रोपोर्शनॅलिटी साइन वी गेट हियर कॉन्स्टंट म्यू. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणतो आपण त्याला, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. सो एफ एस अपॉन n इज इक्वल टू म्यू. सबस्टिट्यूट दिस वैल्यू हियर, व्हाट वी गेट, v1 स्क्वेअर अपॉन rg tan थिटा मायनस म्यू. इथे होईल 1 प्लस म्यू tan थिटा. म्हणजे v1 इज इक्वल टू rg, इकडे अंडर रूट घेऊन टाकतो, अंडर रूट rg ब्रॅकेटमध्ये tan थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू tan थिटा. संपलं. म्हणजे हे झालं मिनिमम वेलॉसिटी. आता समजा जर हेच व्हेइकल जास्त वेलॉसिटीने क्रॉस होत असेल, या कर्वेचरवरती जास्त वेलॉसिटीने गेलं, मग जास्तीत जास्त किती वेलॉसिटीने हे जाऊ शकेल, ही आपण मिनिमम वेलॉसिटी काढली की इतक्या मिनिमम वेलॉसिटीने हे मूव्ह होणार. आता जर मी मॅक्झिमम वेलॉसिटी कन्सिडर केली, मॅक्झिमम वेलॉसिटी विथ विच व्हेइकल कॅन मूव्ह अलॉंग दिस कर्वेचर, तर ही मॅक्झिमम वेलॉसिटी लेट अस डिनोट बाय v2 कन्सिडर करतो त्याला. बाकी बदल कुठेच काही होणार नाही. लक्षात घ्या, बदल फक्त काय होईल, v2 जास्त आहे कशापेक्षा, v पेक्षा. v2 इज ग्रेटर दॅन v इम्प्लाइज नाव हियर mv2 स्क्वेअर अपॉन r म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स विथ दिस वेलॉसिटी. नाव इट इज ग्रेटर दॅन n साइन थिटा. मिनिमम वेलॉसिटी करता सेंट्रिपिटल फोर्स हा n साइन थिटा पेक्षा कमी होता, म्हणजे देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरटर्निंग द व्हेइकल. व्हेइकल ओव्हरटर्न होण्याची पॉसिबिलिटी नाहीच आहे तिथे. पण इथे मात्र आहे, कारण इथे काय झालं, सेंट्रिपिटल फोर्स इट इज ग्रेटर दॅन होरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिएक्शन, सो देर इज पॉसिबिलिटी ऑफ ओव्हरटर्निंग. आता ॲक्च्युली सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हे सारखेच असतात. म्हणजे हे व्हेइकल ज्या वेळेला मूव्ह होईल तर या शेवटच्या कॉर्नरला इकडे आउटर एजला जो सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट होईल तो जास्त झाला. मग तिथे जर फ्रिक्शनने रोल प्ले केला नाही तर मात्र 100% हे व्हेइकल ओव्हरटर्न होईल. मग आता इथे फ्रिक्शन रोल कसा प्ले करेल, तर ज्या वेळेला हे व्हेइकल मॅक्झिमम वेलॉसिटीने मूव्ह होईल ते आउटर एजकडून जाईल, असं या बाजूकडून जाईल. तिथे जे फ्रिक्शन ॲक्ट होईल त्याची डायरेक्शन आता मागच्या अपोजिट होऊन जाईल. म्हणजे अगोदर कसं झालं फ्रिक्शन ॲक्ट, फ्रॉम इनर व्हील टू आउटर व्हील मीन्स अपवर्ड अलॉंग दिस इन्क्लिनेशन. आता व्हेइकल आउटर एजकडून जात असताना म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटीने जात असताना फ्रिक्शन फोर्स असा ॲक्ट होईल.
इनवर्ड, बस, बाकी बदल काही होणार नाही इक्वेशनमध्ये. इनवर्ड जर फ्रिक्शन फोर्स असेल तर पुन्हा आपल्याला त्याचे दोन कंपोनंट कन्सिडर करावे लागतील, एफ एस कॉस थिटा, एफ एस साईन थिटा. एफ एस कॉस थिटा या बाजूला येईल एन साईन थिटाच्या, एफ एस कॉस थिटा, आणि एफ एस साईन थिटा या बाजूला येईल. म्हणजे या हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ नॉर्मल रिॲक्शनमध्ये एफ एस कॉस थिटा ॲड होईल. हा कितीने कमी आहे तर एफ एस कॉस थिटाने तेव्हा हे भरून निघेल, याची जे कमतरता आहे ती भरून निघेल. म्हणजे इक्वेशन असं होईल एम व्ही टू स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू, हा कितीने कमी आहे, किती ॲड करावे लागतील आपल्याला त्याच्यामध्ये, तर एन साईन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा. असं जर झालं तर फ्रिक्शन फोर्समुळे हे व्हेकल सेफली मूव्ह होऊन जाईल. पण जर एफ एस कॉस थिटा ॲड झाला नाही तर ओव्हरटर्निंग होणार. डिवायडेड बाय एम जी. नाउ एम जी वेट एन कॉस थिटा मायनस एफ एस कॉस थिटा, एन कॉस थिटा मायनस एन कॉस थिटा मायनस एफ एस साईन थिटा. म्हणजे हे पूर्ण मागच्यासारखंच सॉल्व केलं तर तुम्हाला व्ही टूचा जो फॉर्म्युला मिळेल मॅक्झिमम स्पीडचा तो येईल अंडर रूट आर जी ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. तर व्ही वन लोअर लिमिट आहे वेलॉसिटीची आणि व्ही टू अप्पर लिमिट आहे. अँड दिस इज द सेफ्टी स्पीड लिमिट, दिस इज द वेलॉसिटी रेंज in which vehicle can safely move on the curvature, bank curvature.